कारल्याची भाजी कडू लागते म्हणून बरेच जण ही भाजी खाण्याचं टाळतात. मात्र आज आपण अशा खास पद्धतीने ही भाजी बनवतोय ज्यामुळे कारल्याची भाजी अजिबात कडू लागत नाही. मस्त चमचमीत आणि चटपटीत बनवून तयार होते. डब्यासाठी कारल्याची सुकी भाजी कशी तयार करायची ते बघूया. कारल्याची भाजी तयार करण्यासाठी इथे मी 1/2 किलो कारले घेतलेले आहे. कारले आधीच स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर कारल्याच्या अशा गोल फोडी मी इथे करून घेतलेल्या आहे. कारलं तुम्हाला हवं तसं तुम्ही इथे कट करून घेऊ शकता. तुम्ही इथे बघू शकता कारल्याच्या आतला जो बियांचा भाग आहे तो सुद्धा मी इथे वापरलेला आहे. बऱ्याच वेळा असा समज असतो की बियांच्या भागामुळे कारल्याची भाजी जास्त कडू होते. मात्र असं काही नसतं. व्यवस्थित बनवली गेली की भाजी बिलकुल कडू लागत नाही. शिवाय कारलं अगदी पूर्ण वापरलं जातं. आता यामध्ये मी 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि 1 लिंबूचा रस घालते आहे. मीठ, हळद आणि लिंबूचा रस घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित कारले मिक्स करून घ्यायचे आहे आणि साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी मॅरिनेट होऊ द्यायचे आहे. असं केल्यामुळे कारल्याची भाजी अजिबात कडू लागत नाही. यातला कडवटपणा सुद्धा निघून जातो. आता व्यवस्थित कारले मी हलवून घेतले, खालीवर करून घेतले. यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं हे असेच ठेवतोय. तोपर्यंत आपण भाजीसाठी इतर तयारी करून घेऊ शकतो. आता इथे 10 मिनिटं झालेले आहेत आणि कारल्यांमध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे, लिंबू घातलेला आहे, त्यामुळे या कारल्यांना छान पाणी सुटून येतं आणि अशा प्रकारे आपल्याला हे दाबून कारले व्यवस्थित यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. म्हणजे यातला बऱ्याच प्रमाणामध्ये कडवटपणा कमी होऊन जातो. तर इथे अशा पद्धतीने सर्व कारले मी पिळून यातलं जे पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे. आता या कारल्याच्या फोडी इथे तयार झालेल्या आहे. या आता पाण्यामध्ये धुण्याची गरज नाही. जर पाण्यामध्ये धुतल्या तर यातले जे काही पोषक तत्व आहेत ते निघून जातील. आता डायरेक्ट आपण भाजी करायला घेऊया. तर इथे मी एका कढईमध्ये 1 मोठा चमचा भरून तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये 1 चमचा मोहरी घातली, त्यानंतर 1 चमचा जिरं घातलेलं आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट आहे. तर इथे मी 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, व्यवस्थित ठेचून घेतलेला आहे. आलं लसूण पेस्ट व्यवस्थित फोडणीमध्ये अशी फुटू द्यायची आहे, थोडीशी करपू द्यायची आहे. त्याचा जो फ्लेवर आहे तो छान उतरतो. आणि आता यामध्ये 1 चुटकी मी हिंग घातलेला आहे. आता ही मस्त अशी खमंग फोडणी तयार झाली. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालते आहे. तर 1 मोठ्या आकाराचा कांदा मी इथे वापरलेला आहे. कारल्याची भाजी तयार करत असताना कांदा थोडा प्रमाणात जास्त घ्या, म्हणजे त्यामुळे भाजीला चव छान येते आणि कडवटपणा कमी होतो. म्हणून थोडासा कांदा नेहमीपेक्षा जास्त वापरायचा. कांदा तुम्ही इथे उभा चिरलेला सुद्धा घेऊ शकता. मी अगदी बारीक चिरून कांदा वापरलेला आहे. त्यानंतर 1 मोठ्या आकाराचा लाल टोमॅटो सुद्धा वापरलेला आहे. आता हा टोमॅटो सुद्धा आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो घातल्यामुळे भाजीला छान अशी चटपटीत चव येते आणि कडवटपणा कमी होतो. त्यानंतर आता कांदा टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हावा म्हणून यामध्ये साधारण 1 ते 2 चिमूट मी मीठ घातलेलं आहे. तुम्हाला टोमॅटो वापरायचा नसेल तर तुम्ही टोमॅटो पूर्णपणे स्किप करू शकता. त्यानंतर यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. तर मी इथे 1.5 चमचा तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा हळद घातली, त्यानंतर 1 ते 1.5 चमचा धणे पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला. आता सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम कमी ठेवायची म्हणजे मसाले करपणार नाही. त्यानंतर अर्धा चमचा मी इथे आमचूर पावडर घातलेली आहे. आमचूर पावडरमुळे छान अशी चव येते भाजीला, मस्त अशी चटपटीत चव येते. त्यानंतर अगदी चिमूटभर मी इथे साखर घातलेली आहे. जर तुम्हाला साखर घालायची नसेल तर तुम्ही इथे गूळसुद्धा वापरू शकता, किंवा काहीच घालायचं नसेल तर साखर गूळ पूर्णपणे स्किप करून सुद्धा ही भाजी तुम्ही बनवू शकता. अगदी 1/2 चमचा इतकीच मी इथे साखर घातलेली आहे. त्यानंतर या ज्या फोडी आपण मॅरिनेट करून ठेवलेल्या होत्या कारल्याच्या त्या घालायच्या आहे आणि व्यवस्थित मसाल्यासोबत खालीवर अशा परतून घ्यायच्या. ही भाजी तयार करत असताना पाण्याचा अजिबात वापर करावा लागत नाही. अगदी वाफेवर ही भाजी छान तयार होते. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ घालायचं आहे. सुरुवातीला आपण फक्त कांदा टोमॅटो मऊ होण्यासाठी मीठ घातलं होतं. आता इथे पूर्ण भाजीसाठी लागणारं मीठ घालायचं आहे. मीठ थोडंसं बेतानेच घाला, कारण आपण मॅरिनेशनच्या वेळेससुद्धा मीठ घातलेलं आहे. आणि आता यावर झाकण ठेवायचं आहे. मंद आचेवर छान वाफ येऊ द्यायची. ही भाजी होण्यासाठी खूप जास्त वेळही लागत नाही. अगदी झटपट भाजी बनवून तयार होते. सांगितलेल्या पद्धतीने ही भाजी जर तुम्ही बनवली तर डबा अगदी संपलाच म्हणून समजा. भाजी अजिबात कडू लागत नाही. खालीवर भाजी परतून घेतली, गॅसची फ्लेम कमी केली आणि पुन्हा यावर मी झाकण ठेवलं. आता पुढच्या 1 ते 2 मिनिटांसाठी झाकण ठेवलं. मधून मधून भाजी मात्र हलवत राहायची म्हणजे ती करपणार नाही. आता झाकण काढून घेतल्यानंतर सुद्धा खालीवर भाजी करून घ्यायची आहे. फोड इथे चेक करून बघूया. हे बघा, अगदी सॉफ्ट झालेली आहे कारल्याची फोड.
आणि आता यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूया. तर इथे साधारण 1.5 ते 2 चमचा मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भाजी अगदी मस्त तयार होते आणि कडवटपणासुद्धा कमी होतो. आता शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर झाकण न ठेवताना साधारण 1 मिनिटं ही भाजी आपल्याला अशीच शिजू द्यायची आहे. आणि आता भाजी परफेक्ट बनवून तयार झालेली आहे. सर्वात शेवटी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि ही मस्त अशी कारल्याची चटपटीत चमचमीत सुकी भाजी बनवून तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही डब्यासाठी बनवू शकता किंवा साईड डिश म्हणून सुद्धा जेवणासाठी बनवू शकता. तर अशा प्रकारे ही कारल्याची सुकी भाजी बनवून तयार झालेली आहे. भाजी तुम्ही पोळी पराठ्यासोबत सर्व करा, अप्रतिम लागते. तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. बाय बाय.